नमस्कार. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. संस्थेचे नुकतेच नामांतरण झाले असून संस्थेचे नाव क्रांतीवीर बाबूराव शेडमाके औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली या नावाने ओळखली जाते. प्रवेशित प्रशिक्षणार्थ्यांसाठी मुलं व मुलीं प्रशिक्षणासाठी वसतिगृहाची सुविधा उपलब्ध आहे. प्रशिक्षणार्थ्यांसाठी सुसज्ज असे मैदान सुद्धा उपलब्ध आहे. आज आपण या संस्थेत असणाऱ्या व्यवसायापैकी एक व्यवसाय रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर टेक्निशियन या व्यवसायाबद्दल माहिती घेऊया. या व्यवसायात अलाइड ट्रेड म्हणून फिटर, वेल्डर, शीट मेटल, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स अशा व्यवसायाबद्दल मूलभूत माहिती सुरुवातीलाच मिळते. तदनंतर RAC व्यवसायात घरगुती तसेच व्यापारिक मशीनची सर्व्हिसिंग व रिपेअरिंग शिकवले जाते. प्रशिक्षणार्थी उत्तीर्ण झाल्यानंतर रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध असतात. स्प्लिट एअर कंडिशनरचा आउटडोर युनिट जो कट सेक्शन इथे दाखवला आहे. इथे कट सेक्शनमध्ये रोटरी कॉम्प्रेसर लागलेला आहे. रोटरी कॉम्प्रेसरमध्ये इथे स्टेटर, रोटर, टर्मिनल बॉक्स सगळे पार्ट्स आपल्याला क्लिअरली दिसत आहे. आणि या कॉम्प्रेसरला चालू करण्यासाठी PSC सर्किट वापरली आहे. 45 UFचा एक कॅपॅसिटर वापरला आहे. एक फॅन मोटरसाठी कॅपॅसिटर वापरला आहे आणि सिंपल सर्किट वापरून SCR टर्मिनलला सप्लाय दिलेला आहे. अशा प्रकारे हा कॉम्प्रेसर या ठिकाणी सुरू होतो. आपण जर इकडे बघितलं तर आपली जी फॅन मोटर आहे, फॅन मोटरचं एक कट सेक्शन दाखवलं आहे. या साईडने जर आपण बघितलं तर दिसेल की या फॅनला जसं फिरवतो हा रोटर फिरत आहे. आपण हे फक्त पुस्तकात थेरीमध्येच बघतो, पण प्रॅक्टिकली आपल्याला बघायला कठीण होते. त्या कट सेक्शनमध्ये असं क्लिअरली दिसतंय की या फॅन मोटरला सप्लाय दिल्यावर तो फॅन मोटर चालू होईल. आणि याच्यामध्ये कंडेन्सरचा कट दाखवला आहे. हा कंप्लीट कंडेन्सरचा भाग आहे. या कंडेन्सरमध्ये ज्या ट्यूब्स लागल्या, कॉपर ट्यूब्स, या कट करून दाखवल्या आहेत की कशा प्रकारे ते फिन्समध्ये लागलेले असतात. हा फिन्स अँड ट्यूब टाईप कंडेन्सर आहे जो प्रत्येक AC मध्ये लागलेला असतो. आणि तो ब्लोअर एरिया जो आपण बघत आहोत तो पण कटमध्ये दाखवलेला आहे. स्प्लिट एअर कंडिशनरचं कट मॉडेल आपण आपल्यासमोर आहे. आपण आता बघत आहोत इंडोअरमध्ये आपण फ्रंट ग्रिल याची वर करणार आहोत. वर केल्यानंतर आपल्याला कटमध्ये दिसेल की इथे फिल्टर लागलेला आहे, एअर फिल्टर, जो एअर फिल्टर करण्याचं काम करते. त्याच्या खाली आपली इव्हॅपोरेटरची कूलिंग कॉईल लागली आहे. इव्हॅपोरेटरची कूलिंग कॉईलमध्ये इथे त्यांनी कट करून दाखवलं आहे की याची बनावट कशी आहे. तुम्ही इथे जवळून बघू शकता. आणि त्यानंतर इव्हॅपोरेटर कॉईलच्या आतमध्ये इथे ब्लोअर लागला आहे, एअर ब्लोअर. हा एअर ब्लोअर इथे फिरताना दिसत आहे. हा एअर ब्लोअर फिरतो. हा या ठिकाणाहून इव्हॅपोरेटरच्या फिन्समधून आपली एअर सक करतो. सक केल्यानंतर ब्लोअर आतमध्ये ओढतो आणि कूलिंग कॉईल थंड झाल्यामुळे ती थंड हवा आपल्याला या ठिकाणाहून बाहेर मिळते. अशा प्रकारे हा इंडोअरचा एअर कूलिंग सिस्टम काम करते. आणि याचं कनेक्शन जे आहेत, इलेक्ट्रिकल कनेक्शन, हे इलेक्ट्रिकल कनेक्शन बॉक्स या राईट साईडला लावलेला आहे. इथे पण आपण CSR सर्किट वापरतो आणि इथून कॉम्प्रेसरचे SCR टर्मिनल बाहेर काढतो. पण या इंडोर प्लॅन्टमध्ये हा रिमोट ऑपरेटेड असल्यामुळे इथे इलेक्ट्रॉनिक सर्किट वापरलेली आहे, जी PCB आतमध्ये तुम्हाला दिसेल. त्यानंतर काम झाल्यानंतर आपण वरचं कवर अशा प्रकारे आपण एअर फिल्टर लावून बंद करू शकतो. आपण आज कार ACचा डेमो बघणार आहे. कार ACमध्ये कोणकोणते कंपोनंट्स लागलेले आहेत, कशा प्रकारे इन्स्टॉल केलेले असतात ते आपण या वर्किंग मॉडेलमधून आपण बघू. सर्वात प्रथम आपल्याला या ठिकाणी कारचं इंजिन लावलेलं नाही. त्या जागी यांनी इथं एक मोटर लावली आहे. एक इंजिनच्या जागी काय लावली आहे? मोटर. आपल्या कारमध्ये काय असते? इंजिन ड्राईव्ह आपला कॉम्प्रेसर असतो. तर इंजिन इथं नसल्यामुळे इथे फक्त मोटर लावली आहे. त्या मोटरवरून एक बेल्ट लावला आहे जो हा कॉम्प्रेसर लागला आहे. त्या कॉम्प्रेसरची पुली फिरवतो आणि कॉम्प्रेसरला रन करतो. एकदा का कॉम्प्रेसर रन झाला तर तुमची रेफ्रिजरेशन सिस्टम चालू झाली.
मग कॉम्प्रेसरला फक्त रनच करत नाही, तर याला चालू किंवा बंद करण्यासाठी इथे मॅग्नेटिक क्लच लागलेला असतो. इथे काय लागलेला असतो? मॅग्नेटिक क्लच. मॅग्नेटिक क्लचचं काम कोणतं आहे? थर्मोस्टेटनी जर कट ऑफ केला, कूलिंग जर झाली कारमध्ये, तर ॲटोमॅटिक कॉम्प्रेसरची पुल्ली इंजिनपासून डिस्कनेक्ट करतो. म्हणजे गाडीचं इंजिन चालू राहील पण कॉम्प्रेसर चालू राहणार नाही, तो स्लीप करतो. मॅग्नेटिक क्लच काय करतो? कॉम्प्रेसरची पुलीला स्लीप करायचं काम करतो. स्लीप केल्यामुळे कॉम्प्रेसर बंद होतो. जेवढं आवश्यक तापमान मिळालं की ॲटोमॅटिक तो बंद करतो. एवढं कार्य कोण करतो? मॅग्नेटिक क्लच करतो. मॅग्नेटिक क्लच. आणि मॅग्नेटिक क्लच कशावर ऑपरेट होतो? थर्मोस्टॅटिक स्विचवर. थर्मोस्टॅटिक स्विचला कूलिंग इफेक्ट मिळाला की तो ॲटोमॅटिक कट ऑफ करतो आणि मॅग्नेटिक क्लचला सांगतो, आणि ॲटोमॅटिक ते केल्यामुळे मॅग्नेटिक क्लच या पुलीला स्लीप करते आणि कॉम्प्रेसर बंद होते. आपण रेफ्रिजरेशन या कॉम्प्रेसरमध्ये, या कार AC डेमोमध्ये कोणकोणते कंपोनंट्स लागले ते आपण बघूया. याच्यामध्ये 2 पोर्ट दिले आहेत. यातले पोर्ट आपल्याला ओळखायचे, एक सक्शन लाईन, एक डिस्चार्ज लाईन. तर आपण ओळखताना सरळ ओळखतो. हे डिस्चार्ज लाईन आहे, जी कुठे गेली आहे? कंडेन्सरला. इथे कंडेन्सर लागला आहे. कंडेन्सरचा फॅन मोटर लागला आहे, जो गाडीच्या समोर लागलेला असतो, रेडिएटरच्या मागे. कंडेन्सर फॅन. ओके. त्यानंतर कंडेन्सरचा आउटलेट आपण शोधूया. कंडेन्सरचा आउटलेट इकडे निघालं आणि इथून एक वस्तू लागली आहे, याचं नाव आहे ड्रायर, फिल्टर ड्रायर. जे आपण डिस्चार्ज लाईन, लिक्विड लाईनला लागलेलं असतं त्याला म्हणतो आपण ड्रायर. ड्रायर नंतर समोर लागला आहे लो साईड एक्सपान्शन वॉल. इथे एक्सपान्शन वॉल लागलेला आहे. या ठिकाणी आपण बघू, त्याला आपण एक्सपान्शन वॉल बघू. आणि एक्सपान्शन वॉलचा थर्मल बल्ब कूलिंग कॉईलमध्ये आतमध्ये गेला आहे. एक्सपान्शन वॉलचा थर्मल बल्ब कूलिंग कॉईलमध्ये गेला आहे. कूलिंग कॉईलमध्ये तो टेम्परेचर सेन्स करतो आणि एक्सपान्शन वॉलला सांगतो की रेफ्रिजरंटचा फ्लो किती पाहिजे. त्या पद्धतीने रेफ्रिजरंटचा फ्लो इव्हॅपोरेटरला मिळतो. आणि अशा प्रकारे लो प्रेशर, लो टेम्परेचर रेफ्रिजरंट लिक्विड या इव्हॅपोरेटरमध्ये जातो. आणि इव्हॅपोरेटरचा आउटलेट, या ठिकाणी इव्हॅपोरेटरचा आउटलेट निघाला, ज्याला आपण सक्शन लाईन म्हणतो. सक्शन लाईन पुन्हा कॉम्प्रेसरकडे गेली आहे. आणि इथे क्लिअरली दिसतंय दोन्ही ठिकाणी L आणि H लिहिलं आहे. इथे जर बारकाईने जर बघितलं तर तुम्हाला दिसेल H म्हणजे हाय साईड, L म्हणजे लो साईड म्हणजे सक्शन साईड, H म्हणजे हाय साईड. अशा प्रकारे जर वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टम ॲक्टिवेट होते. कार ACच्या मॉडेलमध्ये आपल्याला बोलायचं झालं तर फक्त नाविन्यपूर्ण गोष्ट म्हणजे मॅग्नेटिक क्लच. मॅग्नेटिक क्लच हे फंक्शन एक जास्तीचं आहे आपल्या सिस्टमपेक्षा. मॅग्नेटिक क्लचचं कार्य काय आहे की कॉम्प्रेसरला ॲटोमॅटिक तो बंद करतो. जर कूलिंग इफेक्ट आपल्या कार ACमध्ये तयार झालं असेल तर ॲटोमॅटिक तो कॉम्प्रेसरला बंद करतो आणि इंजिन आपल्या कारचं तसंच चालू राहते. विंडो एअर कंडिशनरचा कटआउट मॉडेल, जो तुम्हाला ऑनलाईन कुठे सोशल मीडियावर अवेलेबल मिळणार नाही, जो आपल्याकडे इथे आता बघायला मिळत आहे. तर हा विंडो AC आहे. आपण याच्यावर काम केलं आहे. विंडो ACचं कार्य सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. विंडो ACच्या आतमध्ये आपण काय आहे याच्याबद्दल फक्त थेरॅटिकली नॉलेज घेतला. पण आता हा कॉम्प्रेसर आहे, हा हर्मॅटिकली रोटरी कॉम्प्रेसर आहे. या हर्मॅटिकल रोटरी कॉम्प्रेसरमध्ये कट केलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर दिसेल की काय बनावट केली आहे. जसं याच्यात रोटर दिसतं आहे, स्टेटर आहे, आणि हा सक्शन लाईन आहे, ॲक्युम्युलेटर लागलेला आहे. हा सक्शन पोर्ट कुठे गेलेला आहे, कनेक्शनचे टर्मिनल कुठे जोडले आहेत, तिथून स्टेटरची वाइंडिंगला जोडले आहेत. हे कट केलं आहे सगळं त्यांनी चांगल्या मॉडेलचं. अशा प्रकारे या कॉम्प्रेसरचा कटआउट आपल्याला समजून येईल. त्याच पद्धतीने आपण ब्लोअर सेक्शनमध्ये जर बघू, हा ब्लोअर सेक्शन आहे याचा. या ब्लोअर सेक्शनमध्ये एकच शाफ्ट आहे. एका शाफ्टवर इकडे ब्लोअर पण लागला आहे आणि कंडेन्सरचा फॅन पण लागला आहे. हा पण पोर्शन त्यांनी कट करून दाखवला आहे. कट केल्यामुळे आपल्याला क्लिअर दिसते की हवा कुठून ओढली जाते. सक्शन, इथून हवा एअर फिल्टरद्वारे सक्शन होते आणि सक्शन झालेली हवा ब्लो करून इव्हॅपोरेटर कॉईलवरून ती निघून आपल्या इथनं सर्क्युलेट होते आणि आपल्याला थंडपणा मिळतो. आणि त्याच्या खाली इथे कनेक्शन बॉक्स लावला आहे. इथे आपली इलेक्ट्रिकल सर्किट वापरली आहे, CSR सर्किट इथे वापरली असते. कॉम्प्रेसर स्टार्ट, कॉम्प्रेसर रन, 2 कॅपॅसिटर, 1 व्होल्टेज रिले याचे कनेक्शन केलेले आहे. आणि इथूनच SCR टर्मिनल काढले आहे आणि हे SCR टर्मिनल आपण कॉम्प्रेसरला इथे जोडलेले आहे. आणि पंख्याचे पण कनेक्शन इथे सिलेक्टर स्विचच्याद्वारे इथून कंट्रोल केले जाते आणि पंखा लो, मीडियम, हाय या पद्धतीने तो पंखा ऑपरेट होतो. इथे पण पंख्याचं दाखवलं आहे. आपली फॅन मोटर जी आहे, साधं त्या फॅन मोटरमध्ये काय कोणकोणते पार्ट्स असतात
ते पण इथे दाखवले आहेत. इथे आपण बघू शकू हा रोटर दिसत आहे, त्याच्या आतमध्ये स्टेटर आहे आणि एकाच मोटरला एकच शाफ्ट आहे जो दोन्ही साईड एक ब्लोअरही फिरवतो आणि कंडेन्सर फॅन पण फिरवतो. आणि कट सेक्शनमध्ये आपल्याला कंडेन्सरचा व्ह्यू पण दिसेल. इथे कंडेन्सरचा फॅन ब्लेड लागलेला आहे आणि या कंडेन्सरच्या फॅन ब्लेडला ही एक रिंग लागली आहे गोल. या रिंगचा फायदा याच्यासाठी आहे, ज्यावेळेस इव्हॅपोरेटरचं पाणी इकडे येते तर ते थंड झालेलं पाणी कंडेन्सरवर शिरकाव करण्यासाठी, स्प्रे करण्यासाठी या रिंगचा उपयोग होतो. या रिंगच्याद्वारे कंडेन्सर काही प्रमाणात थंड होते व कंडेन्सेशनची प्रक्रिया चांगल्या प्रकारे होते.